श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 7 जून आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा असा आजचा दिवस तुमचा असणार आहे. आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. जे लोक तुमच्या प्रेमापासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमाची आठवण त्रास देऊ शकते. तसंच तुम्हाला जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग करायला आणि त्यामुळे तुमचा मूड खराब होण्यास मदत होणार आहे. आज तुमच्या कामाची स्तुती होणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरवतील. असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुखर देखील करतील. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबर चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना तुम्हाला आज सुचणार आहेत. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही, त्यामुळे आजचा दिवस प्रवास करण्याचं शक्यतो टाळावं. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. पुढील रास आहे मिथुन रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग देखील दाखवेल. तुमच्या अवस्था नियोजनामुळे निधीची कमतरता तुम्हालाच भासणार आहे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना आखण्याची गरज आहे. अनोखा नवा उत्साह आज तुमच्यामध्ये भरणार आहे. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडणार आहे, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाययोजना करू शकतात. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. पुढील रास आहे कर्क रास. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धनप्राप्ती होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवीन मित्र जोडाल. तुमचा प्रिय व्यक्ती यांच्यावर तुम्ही हुकुमशाहीने गाजू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवतील. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील. पुढील रास आहे सिंह रास. आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. विचार न करता कोणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील आणि तुमची काळजी देखील घेतील. प्रेमाचा आनंद घेता येणार आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमच्या लोकांमधील प्रेमात वाढ करू शकतात. तसंच वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला नक्कीच येईल. पुढील रास आहे कन्या रास. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार पूर्णपणे करत चला. त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलाची काळजी घेईल. वादविवाद, दुसऱ्यांवर तोंडसुख घेणं आणि इतरांमधील दोष शोधत राहणं पूर्णपणे टाळा. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत
चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतात. लग्न म्हणजे केवळ तडजोड आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती आज तुम्हाला नक्कीच येईल. पुढील रास आहे तुळ रास. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. घरात नव्याने आलेल्या सदस्यांमुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुमच्या प्रेमाचा स्वर्गीय आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप तुम्हाला मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असणार आहे, परंतु त्याच्याही व्यतिरिक्तही तुम्ही तुमचे काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा तुमचा आनंद अजूनच खुलून राहतो. पुढील रास आहे वृश्चिक रास. मौज मजा करण्याची, बाहेरगावी जाऊन आनंद लुटायची आणि मजा करायचे हे आजचे दिवस चांगले आहेत. तसेच आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. तसंच तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करतात, तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज मनसोक्त गप्पा मारणार आहात. पुढील रास आहे धनुरास. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असणार आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरून देऊ नका आणि म्हणून घाबरून देखील जाऊ नका. तसंच तुम्ही खूप काळापर्यंत तुमच्या पार्टनरशी अबोला धरणार आहात. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येनंतरही आपल्यासाठी वेळ मिळत आहे, तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणं शिकलं पाहिजे. असं करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकतात. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर थोडंसं आज वैतागणार आहात. पुढील रास आहे मकर रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज तुमचे भाऊ-बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आजही निघून जातील. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केल्याने तुम्हाला तुमच्या समस्यांनाच सामना करावा लागू शकतो. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल. पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होणार आहे. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम मिळेल. भागीदारी संदर्भात कोणतेही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकाल. तसंच तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. पुढील आणि शेवटचे रास आहे मीन रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणं विसरून जाणं हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतील, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक होणार आहात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य.
चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.